छाज, मठ्ठा, ताक किंवा सोलकढी असे बरेच प्रकार आपण उन्हाळ्यात नेहमी बनवतो, पण त्याच पद्धतीने कच्च्या कैरीपासून कैरी कढी बनवता येते हे कदाचित तुम्हाला माहित नसेल। हा चवीला अप्रतिम मस्त असा चटपटीत प्रकार आहे, त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे एकदा बनवलात तर घरचे नेहमी बनवायला सांगतील। तर चला मग ही कैरी कढी बनवण्यासाठी इथं मी कमी आंबट मध्यम आकाराची कैरी घेतली आहे। तर आधी असं देठ काढून मग कैरीवरची साल काढूया। ही कैरी ना थोडीशी गोडसर असल्यामुळे मी पूर्ण वापरणार आहे, पण जर तुमची कैरी आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वापरा। तर असं कैरीची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला कैरीला कापून घ्यायचा आहे आणि याची कोय काढून म्हणजे न वापरता आजूबाजूचा गर लहान मोठा म्हणजेच काय तर ओबडधोबड चिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कैरीला मोठाड चिरून घेतलंय। आता हे कैरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर यात घालायचा 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे। इथं नारळाच्या पाठीचा काळा भाग काढून मगच वापरा। त्यानंतर आवडीनुसार तिखट चवीसाठी हिरव्या मिरच्या घाला, मी 2 घातल्या आहेत। नंतर अर्धा इंच आलं व 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि चिमूटभर हळद टाकून याला वाटायचं आहे, म्हणून सुरुवातीला थोडंसं पाणी टाका व वाटते वेळेस गरजेनुसार पाणी टाकून हे पहा असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। चला आता याला गाळून घेऊया। तर याला तुम्ही कापडाने किंवा असं बारीक छिद्राच्या चाळणीने गाळून घेऊ शकता। आणि हो, तुम्ही याला असं गाळण्याचा वगैरे कुटाणा न करता असंच बनवलात तरीही चालेल, पण माझ्या घरच्यांना अशी गाळून बनवलेली कढी आवडत असल्यामुळे मी गाळून घेत आहे। तसेच तुम्हाला जितक्या प्रमाणात कढी बनवायची आहे त्यानुसार यात पाणी घालून व्हिडिओत पाहताय ना तसं चमच्याने चांगलं रगडून त्यातला गर व्यवस्थित काढून घ्या। अशा प्रकारे मी 2 ते 3 जणांना पुरेशी होईल इतपत पाणी वापरून हे पहा असं कढीसाठी पातळसर मिश्रण बनवलं आहे। आता याला आपण एक मस्त अशी चुरचुरीत फोडणी देऊया। त्यासाठी फोडणी पात्रात 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यात घालू 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरं आणि ते चांगले तडतडल्यानंतर गॅस बंद करून तेलात टाकायचं 2 चिमूट हिंग व 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, तसेच 2 सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि फोडणी कढीच्या मिश्रणात टाकण्या अगोदर थोडीशी कोथिंबीर तेलात टाकून परतून घ्या। अशा तळलेल्या कोथिंबीरीचा स्वाद यात फार छान येतो। त्यानंतर अशी खमंग फोडणी या आपल्या कैरीच्या कढीत ओतायची आहे। या फोडणीमुळे आपल्या कढीची चव ना दुपटीने वाढते। आणि शेवटी यात खूप सारी कोथिंबीर व चवीपुरतं काळं मीठ टाकून मिसळून घेऊया। तर आता या कढीला तुम्ही जेवणासोबत तोंडी लावा किंवा गरमागरम भाताबरोबर खा, म्हणजे कसंही आणि कशाही पद्धतीने खा, ही खायला खूपच जबरदस्त चटपटीत लागते। हे तुम्हाला याला बनवून पिल्याशिवाय कळणार नाही, मग एकदा तरी नक्की बनवून पहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।